की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण वेळेमध्ये पोचा। मी नेहमी सिद्धू पाटील यांना पाहत असतो की ते वेळेमध्ये येतात, तो एकटा येतो परंतु बाकीचे येत नाही। मानकिवली नाईट स्पर्धेमध्ये 6 धावांची पेनल्टी आणि सापाड चषकामध्ये 4 धावांची पेनल्टी। किती अंगलट आली असती जर शेवटच्या चेंडूवरती चौकार लागला नसता किरण दादा, तर नक्कीच संघ पराभूत देखील झाला असता। परंतु ही सूचना असणार आहे वाडेकर या टीमला की आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे। बघा विनर तिसरा सामना होणार आहे अशी पिंटू शेठ पाटील यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे। त्यामुळे वाडेकर या टीमला विनंती असेल आणि सिद्धू दादा आपण 12 मॅनची टी शर्ट घेऊन यायची आहे, कारण की यस मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट नक्कीच एक परिधान करणार आहेत कपिल पाटील, त्यामुळे त्याची टी शर्ट तुम्ही 12 मॅनला देऊ शकता, कारण की मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट घालून खेळणं हे बंधनकारक आहे। तो कुठे यस आपण सामना सुरू करूया। पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना जय हनुमान दातिवली आणि ओमसाई आगासन या दोन संघांमध्ये सामना आपण सुरू करतो। विनीत मडवी गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज करण बेडेकर आणि निल्सन मडवी ही जोडी सज्ज होते। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। ओमसाई आगासन आणि जय हनुमान दातिवली या दोन संघांमध्ये हा सामना। पहिला चेंडू बॅटची इनर एज आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल। या स्टँडच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगनायक विशाल मडवी आहेत। नगरसेवक चषकाचे प्रमुख आयोजक 6 ते 9 फेब्रुवारी हा कालावधी आहे। 4 दिवसांचा नगरसेवक चषकाचं आयोजन आपण पाहणार आहोत। विनीत फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। क्या बात आहे, नक्कीच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे। आयवा जेलसाठी षटकाराला जेलमध्ये कन्वर्ट करा आणि 200 रुपयांचं पारितोषिक मिळवा। कुमारी श्रीषा अधिक पाटील
यांकडून ही सुवर्ण संधी आहे आयवा झेलसाठी. यस, पडद्याच्या पाठीमागे झेल पकडायचा आहे. प्रेक्षकांना ही विनंती असणार आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 6. एकाच कॅलिबरचे हे दोन संघ आमने सामने आहेत. एकाच विभागातील हे दोन संघ आमने सामने आहेत. दातिवली आणि आगासन या दोन संघांमध्ये हा सामना नेक्स्ट मॅच विनर होणार आहे. त्यामुळे विनंती असेल वाडीगर या टीमला की आपण कुठे जायचं नाही आहे. सचिन म्हात्रे आणि दशरथ सुरखादे हे दोन ऑफिशियल पंच यावेळी ड्राईव्ह केलं आहे अलॉंग द कार्पेट. चेंडू जातो आहे वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या दिशेने. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 7. विनीत यावीस फटका चांगला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. परंतु पडद्याच्या पाठीमागे पकडायचं आहे असं आयोजकांचं म्हणणं आहे. खेळाडूंनी नाही, प्रेक्षकांसाठी आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आणि अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का. निल्सन मडवी बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन विनायक येत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 1/13 ही धावसंख्या आहे. नवीन गोलंदाज सात्विक येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये जय हनुमान दातिवली आणि ओमसाई आगासन या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. यावेळी फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर थोडीशी फंबल झाले आणि मिल्टील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 15 धाव धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल पाहायला मिळते या दोन टीम मध्ये. गोलंदाजी मार्कवरती सात्विक पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळी बॅकफुटला गेले इनफिल्डच्या वरून. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. संख्या 4 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाज सात्विक डेट चेंडू घोषित करतायत. काल देखील खूप चांगली पंचांची कामगिरी
दशरथ सोरखादे असतील, सचिन म्हात्रे असतील यांनी चोख पूर्ण केली आहे आणि आज देखील तीच अपेक्षा आहे आयोजकांच्या माध्यमातून. त्यांच्यावरती फार मोठा विश्वास दाखवलाय. फुल टॉस चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे करण बेडेकर आणि विनायकने. सॉफ्ट हँडने खेळतात, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. गोलंदाज सात्विक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पंच करतायत डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आज देखील एकूण 8 संघ आपण पाहतोय. पहिला सामना वाडेकर या टीमने शेवटच्या बॉलवरती जिंकला. फुल टॉस चेंडू, फॉलिंग स्वीप लगावले आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31 धावा. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये ओम साई आगासन या टीमने. कल्याण डोंबिवली शहरात ठाणे रायगड जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा. आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा, आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा, आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा, आमचे सापडे गावचे खुशाल. ऑन साइडला बिग हिट पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार गाजवतो लय डेंजर. मिस टायमिंग आहे. जयेश म्हात्रे कोणती चूक करत नाहीयेत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. विनायक बॅक टू द पवेलियन.
केजू मुंडे येत आहेत नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ओमसाई आगासन या टीमची ओळख. केजू मुंडे येत आहेत. विनीत मडवी, फुल टॉस, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगासन गावचा ब्रँड डकवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. विजय मास्टर विनीत मडवीवरती आक्रमण सुरू केलंय आगासन या टीमने. षटकार, विकेट आणि षटकार आलाय आणि प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. कुमारी श्रीषा अधिक पाटील यांच्याकडून आयवा जेलसाठी 200 रुपये. लाऊड अपील करतायत. LBW ची अपील फेटाळली आहे पंचांनी आणि येतोय हा डॉट बॉल. करण काळन यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 43 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे विनीत मडवी यांचं. डेट चेंडू घोषित करतायत पंच सचिन म्हात्रे सर. नेक्स्ट मॅच विनर होणार आहे, त्यामुळे वाडेकर या टीमला विनंती असेल आपण कुठेच जायचं नाहीये. लेफ्ट मोर द विकेटने विनीत. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात डीपमध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 44 धावा, 44. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज करण बेडेकर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार आलाय. त्याला साथ देतोय केजू मुंडे. वाईड यॉर्करचा वापर केलाय. कीपर बीट झालेत आणि वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. करण काळन यांचे इथे आगमन होत आहे. व्हॉइस ऑफ डोंबिवली हेदूटने. त्यांचा आवाज आपण आज ऐकणार आहोत. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. कीपर बीट झालेत आणि एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. वाईट +2 मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा. लेझी अप्रोच आपण पाहतोय. यस्टॅनच्या पाठीमागे विकेट किपर आहेत निवृत्ती आहेत यस्टॅनच्या पाठीमागे आणि ते चूक करतायत. धावसंख्या 3ने पुढे जाईल. 49 धावा. ऑन साइडला पुल केलाय, पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5555.
नवीन गोलंदाज अनिकेत आहेत या चौथ्या षटकामध्ये. कमबॅक करावा लागेल जय हनुमान दातिवली या टीमला, ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे ओमसाई आगासन या टीमने. कालच्या दिवसापासून आणि आजच्या दिवसापासून करण काढून पाहिलं गेलं तर 61 धावा हा हायेस्ट स्कोर आहे या स्पर्धेमधील. परंतु पहिल्या 3 षटकांमध्ये 55 धावा बनवल्यात. विशाल आमच्या सोबत आहेत, सापाट गावचे ते समाजसेवक आणि साई भक्त म्हणून त्यांची ओळख आहे. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. केजू मुंडे आणि करण बेडेकरने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. टिनू बेडेकर देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. शुभम बेडेकर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने आगासन हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आणि क्या बात आहे. स्क्रीन समोर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 57 धावा. पुन्हा एकदा विकेट किपरने केली चूक आणि लाईन चुकीची आहे. यावेळी lofted hit into the slot and out of the plot. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. बघा 2 षटकानंतर चेंडू जुना आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. काल देखील तेच आपण पाहिलं आणि आज देखील तेच चित्र आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा चेंडू 2 षटकानंतर जाईल, बाहेर जाईल, खराब होईल, हरवेल, तेव्हा नक्कीच जुना चेंडू असणार आहे आणि 2 षटकांच्या आतमध्ये चेंडू नवीन आहे. चेंडू हरवला, खराब झाला, फुटला तर चेंडू 2 षटकानंतर जुना दिला जाईल. चौकार षटकारांची आतिषबाजी होतीये ओमसाई आगासन या टीमच्या माध्यमातून. एकाच विभागातील हे 2 संघ आमने सामने आहेत. एकाच जंगलातील हे 2 वाघ आमने सामने आहेत. एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती फायदा घेऊ शकला नाहीये करण बेडेकर. मिळते 1 धाव, धावसंख्या 1ने पुढे जाईल. 65 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. प्रचंड वेग आपण पाहिला अनिकेतच्या या चेंडूमध्ये आला हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक या 4थ्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती आहे 65. यावेळीच मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. स्वतः गोलंदाज अनिकेत जज करतोय आणि सुरेख झेल पकडलाय अनिकेतने. फलंदाज झाल्या बाद केजू मुंडे बॅक टू द पवेलियन. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 65.
प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे, कारण की महाराष्ट्रातील ही पहिली अशी स्पर्धा होईल की ज्या स्पर्धेमध्ये पंचांसाठी, समालोचकांसाठी आणि जे दोन संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतील त्यांच्या 12 मॅनसाठी देखील कूलर आहेत. त्यामुळे आगासन या टीमचे जे 12th मॅन आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. जर कदाचित आगासन संघ आज क्वालिफाय झाला तर त्याला देखील एक कूलर मिळणार आहे. धावसंख्या 65. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल देखील आहे. अजून पारितोषिकामध्ये वाढ होईल दुपारच्या नंतर. नक्कीच पिंटू शेठ पाटील हे देखील विचार करतील की लाईव्ह टीम आहे, DJ मास्टर आहेत, यांचा देखील विचार करतील ते संध्याकाळपर्यंत. यातील मात्र शंका नाही आहे, कारण की त्यांना देखील अशा अपेक्षा आहे जी आमची लाईव्ह टीम आहे, त्यानंतर DJ मास्टर आहेत, त्यांना देखील थोडीशी आशा आहे आणि त्याची दखल पिंटू शेठ पाटील घेतील. ऑन साइडला क्या बात आहे, प्रॉपर टायमिंग, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सो मच. हायएस्ट स्कोर आपण पाहतोय या स्पर्धेमधील ओमसाई आगासन या टीमच्या माध्यमातून 71 धावा धावफलकावरती. आगासन म्हटलं तर आमचे संतोष दादा बेडेकर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार करण बेडेकरच्या बॅटमधून. करण बेडेकर ऑन फायर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 8 फेब्रुवारी पासून नक्कीच आई एकविरा पालखी सोहळा भरपूर उत्साहाने तो साजरा केला जाईल. वर्ष पहिला आहे आणि सापाड गावातून त्या पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 500 सदस्यांनी नोंद केलेली आहे या पालखी सोहळ्यासाठी. आणि सलग आलाय हा तिसरा षटकार. लॉंग लॉंग बिग वे, माइटी इट, ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार आणि 50 कंप्लीट. वैयक्तिक खेळतोय करण बेडेकर. 51 या धावसंख्येवरती बॅट दाखवायची आहे. विनंती असेल सापाड चषकामधील हे पहिलं अर्धशतक. धावसंख्या आहे 83. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि पुन्हा एकदा हुक केलाय आणि सलगचा येतोय हा चौथा षटकार. करण बेडेकरच्या बॅटमधून षटकारांची अक्षरशः आतिषबाजी करतोय करण बेडेकर. धावा धावफलकावरती आहेत आणि 57 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. यावेळी बॅटची कडा आहे. पॉइंटला विशाल मडवी आहेत. मिळते फक्त एकच धाव आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 90. करण बेडेकरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. नाबाद 58 धावांची इनिंग साकारली आहे करण बेडेकरने आणि बनवल्या धावा 90 आणि 91 धावांचं टार्गेट सेट केलंय जय हनुमान दातिवली या टीम समोर ओमसाई आगासन या संघाने.
थँक्यू सो मच. फलंदाज पाठवायचे आहेत, विनंती असेल दातिवली या टीमला. सुधीर कारभारी यांचे इथे आगमन होत आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या सापाड चषकामध्ये प्रेक्षकांसाठी कालपासून आपण पाहतोय शक्ती मडवी साहेब की अधिक दादा पाटील यांच्या माध्यमातून कुमारी श्रीषा अधिक पाटील याचकडून आयवा जेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि आज देखील हे पारितोषिक पहिल्या सामन्यापासून आपण लावतोय. प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे, परंतु प्रेक्षकांना एक विनंती असणार आहे, पडद्याच्या पाठीमागे तो झेल आपण पकडायचा आहे. ही विनंती असणार आहे आयोजकांच्या वतीने. 91 धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. जय हनुमान दातिवली या टीमला. आणि या 91 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ हेदुटणे, व्हॉइस ऑफ डोंबिवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक करण काळन यांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या इनिंगमध्ये. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच रोशन दादा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. सापाट चषक 2025 अंतिम दिवस आणि मॅच नंबर 2 मध्ये आपण आहोत. जो हनुमान दातिवली विरुद्ध ओमसा आगासन. जबरदस्त सगळे करण बेडेकरचा ओमसा आगासनचा आणि ज्यांनी 90 धावा उभारलेल्या आहेत आणि 91 धावासंख्येचं लक्ष जे आता लक्षाला चेसला सुरुवात होते. व्हेरी फर्स्ट बॉल जो लेगस्टम्पचा फार जवळून गेलाय. आपसू केजूच्या हात डोक्याला लागले. त्याचं कारण हेच होतं की लेगस्टम्पला बॉल मिस करून गेलाय. वाईड आलाय पण फलंदाज देखील बचावलाय. निवृत्ती आणि विनीत या दोन फलंदाजांना आपण पाहतोय. 91 धावा चेस करायच्यात. मोठं टार्गेट आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. पर ओव्हर तुम्हाला मिनिमम 17 ते 18 धावा बनवाव्याच लागतील. केजू ऑफ समचा बाहेर बॉल आत आलाय. जो बाउन्स हवा होता फलंदाजाला तो नव्हता या बॉलमध्ये. डॉट बॉल. कव्हर्स आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आत आहे. त्याच्या वरतून कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र ते जमलं नाही. लॉंग ऑफला डीप ठेवला. ऑन साईडला पण पाहतोय. त्याचबरोबरीने मिड विकेट. मिड ऑनला 8 ठेवलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर पॉईंट. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन. शॉर्ट स्क्वेअर लेग. केजू एज आहे. थिक एज हेल्दी एज होती. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत मोनिश. स्टॉप तर केलंय बॉलला पण एक धाव तो रोखू शकत नव्हता. सिंगलच्या सायनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2. या आकड्यावरती आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रतीक पाटील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 वरती. अटॅक करावा लागेल. हाफ फॉली होता. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर फक्त बनून प्रेक्षक. पहिला दमदार षटकार. षटकार मागच्या बॉलवरती.
यावेळेला आत लागलाय, बॉल चाललाय तो शॉर्ट मिड विकेटमध्ये. मिड ऑनचा फिल्डर निल्सन पोहोचलाय. सिंगलच्या या साह्यानं धावसंख्येला आकार मिळत असताना पण पाहतोय. टोटल स्कोर सध्याचा पाहायला मिळतोय 9 धावा. षटक पहिलंच प्रगतीपथावर आहे, पण 9 धाने जमणार नाही. जे रिक्वायर्ड हंड्रेड सध्याचं आपण जर बघितलं तर 17-18च आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. ऑन साईडला पुन्हा लॉफ्ट करायचं होता, व्यवस्थित कनेक्शन नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर चाललेत मागे. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोअर्स ऑन 11. 11 धावा धावा फलकावरती. जबरदस्त खेळ. पहिलं अर्धशतक पहिल्या डावामध्ये या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 58 धावा धावा फलकावरती. इंडिव्हिज्युअल सजवलं होतं करण बेडेकरने. निल्सनच्या 6 धावा, विनायकच्या 6 धावा, केजूच्या 14 धावा आणि असा पहिला डाव सजला आगासनचा. शॉट ऑफ लेंथ हुक केला. शॉट फाईन लेगला फिल्डर, त्याचा वरतून बॉल चालला मागे. डीप फाईन लेगला बॉल प्रचंड वेगाने सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतोय जौनवान दातिवलीचा धावा फलकावरती 15 धावा नाबाद. आदरणीय यशवंत कारभारी साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. ज्यांच्याद्वारे आम्हाला या स्पर्धेसाठी 2 कूलर स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. सो त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती 15 पाहायला मिळतात. नागराजचं सेकंड ओव्हर, दुसरं षटक. बॉल बाकी आहेत या संपूर्ण मॅचमधले 24 आणि 24 बॉलमध्ये 76 धावांची गरज या मॅचमध्ये. एसके एंटरटेनमेंट लाईव्ह टेलिकास्ट करत असताना किरणजी थरे यांची वाहिनी. सुपर टेलिकास्ट. फुल लेंथ आहे. बॅटचा चेहरा उघडलाय. लॉंग ऑफला फिल्डर. जेलची संधी आणि पहिला धक्का. विनीत पाटील बाद. विशाल श्रीच्या स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा. विशाल श्रीच्या स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा. विशाल श्रीच्या स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा. विशाल श्रीच्या स्पोर्टने आयोजन. चेतन पाटील यात सापाड गावचे आहेत, ज्यांचा आवाज आपल्याला या गाण्याद्वारे ऐकायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15. पहिली विकेट आलेली आहे. गोलंदाज नागराज झाला आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती आपल्याला विकेट पाहायला मिळाली. 3ऱ्या क्रमांकावरती जयेश मात्रेचं आगमन. 91 चेस करायचं आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला मी म्हणेन की आता विकेटची पर्वा न करता येणारा गोलंदाज कोण आहे त्यापेक्षा आता आपल्याला काय करायचं याकडे जास्त फोकस करावा लागेल फलंदाजांना. मिड ऑनला ठेवलं जयेश साडी. फिल्डर आपण पाहतो लॉंग ऑफ. ऑन साईडला मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग लेग. बॉलर्स बॅक. मिड ऑनला फिल्डर आहेत. बॉल त्यांच्याकडे. निल्सनकडे. 1 धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली. स्कोअर झोन 16. गंधारे अगेन्स्ट वाडेगरी मॅच आपण बघितली. वाडेगरने विजय मिळवलाय. आगासन अगेन्स्ट दातिवली. यानंतर कोळवली विरुद्ध वसार. उंबर्डे विरुद्ध उंबारली. अशा 8 संघ अंतिम दिवसामध्ये खेळत आहेत. संपूर्ण जबाबदारी आपण पाहतोय कुशल, श्रीशा स्पोर्ट्स सापाड, पिंट्या शेठ पाटील, आदिक पाटील, विघ्नेश मडवी. ऑन साईडला खेचून मारला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. पहिला बाउन्स वरती कव्हर करून अनिकेत थ्रो करेल. धावा मिळत असताना आपण पाहतोय 2/3चा कॉल नसेल केजो बिकॉज लगेचच येत आहेत बॅकिंगला.
धावसंख्या 2च्या साहाय्याने पुढे जाईल स्कोमोझोन 18. उष्णता आता वाढत चालली आहे. जसं दुपारचं सत्र 12 वाजून जातील ऊन तुम्हाला तितकंसं जाणवत असताना मागच्या एका आठवड्यामध्ये उष्णता फार वाढलेली आहे. नागराज ऑफ स्टंपचा बाहेर आत आणण्याचा प्रयत्न होता पण बॉल जास्तच बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल आला वाईडने धावसंख्या आपण बघितली तर 19 रन्स सध्या धावा फलकावरती आपण पाहतोय. निवृत्तीसाठी समोर फिल्डर आहेत तीनही. डीप मिड विकेटचं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ला पण फिल्डर पाहतो पण जसा जयेश आला त्याला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर सेट करण्यात आला होता जो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. खेचून मारलाय पूल केलाय डीप मध्ये फिल्डर आलाय व्यवस्थित वेल जॅच कॅच. दुसरा धक्का दातिवली संघाला. आपण पाहतो 19 धावा. विकेट पडलेले असताना दुसरी विक्रम मैदानाचा आत आलेला आहे. बॅटिंग ऑर्डर खोलवरती दाखवली संघाची पण आगासनने जी बॅटिंग केली आहे 4 झोन बॉलला डिस्चार्ज करत होता करण बेडेकर. सो त्या करंटच्या खेळीला उत्तर देत असताना इथे एक अर्धशतक झळकावं लागेल तरच 91 बनतील. 2 विकेट पडल्यात. बॉलस बॅक ड्राइव्ह लॉंग ऑनचा फिल्डर ओमकार फार वेगाने बॉलवरती सिंगल पूर्ण होते. फक्त थ्रो चांगला फिल्डिंग चांगली ओमकार कडून आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जर आपण बघितली तर ते पुढे चालली आहे 20 धावा. तो अंपायर आजच्या या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतात. दशरथ सोरकादे सर आणि त्याचबरोबरीने सचिन म्हात्रे सर दोन्ही जुने जाणते खेळाडू आहेत आणि आज मात्र या सापाट चषकामध्ये अंपायरच्या भूमिकेमध्ये. मॅन इन येल्लो. धावा आहेत 20. नागराज पुन्हा एकदा मात्रेसाठी पूल केलाय. फटका मिस टाइम आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मधून फिल्डर वेगाने ओहो चांगला प्रयत्न होता अनिकेतचा मात्र ही कॅच ड्रॉप झाली. एफर्ट जबरदस्त होते बॉल पर्यंत तो पोहोचला. आताच्या उंचीमध्ये बॉल पडला. कॅच शेवटच्या क्षणाला सुटली. जीवनदान मिळते. जयेश मात्रेला षटक संपन्न. 2 विकेट पडले. 2 चेस करतात. 91 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 बॉल बाकी आहेत. 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायच्या आहेत. 70 धावांची गरज. संघाचा कॅप्टन अधिक पाटील आहे तो ऑलराऊंडर. ताने गाजवतो लय डेंजर. सचिन बच्चा निखिल पाटील आहे तो ऑलराऊंडर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. आमचा पिंक्या पाटील स्पॉन्सर. आमचा पिंक्या पाटील स्पॉन्सर. गाव गाजवतो गावाचा. गाव गाजवतो गावाचा. आमचे सापडणे गावचे खुशाल स्पोर्ट. सापाट चषकामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. या पण सन्मान करूया ज्यांचं नुकतंच आगमन झालं आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला 2 कूलर स्पॉन्सर्ड केलेले आहेत ते उद्योगपती यशवंतजी कारभारी साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन अधिकजी पाटील सापाटचे कॅप्टन यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. यशवंत कारभारी साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल अधिकजी पाटील यांच्या शुभ हस्ते. 18 बॉल 70 धावा. इज इट पॉसिबल? पाहूयात काय घडतंय आता मैदानाच्या आत. 18 बॉलमध्ये 70 तर बनवायच्या आहेत. ज्या बनवल्यात ओमसे आगासनने. केजू पुन्हा एकदा आला बॉलिंग मार्कवरती जो कॉमेंट्री बॉक्सकडून आपल्याला पाहायला मिळेल. राईटी आहे बॅट्समन पण आता तो राऊंड द विकेट येतोय जयेश मात्रेसाठी. पहिला बॉल फुल लेन टाकलाय. लॉंग लेगला बॉल हवेमध्ये फिल्डर येतोय पण त्याचा वाक्या बाहेर. पहिला षटकार.
चटक्यांची गरज आहे तरच धावा बनणार आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. डीप फाईन लेगला फिल्डर येतोय. बॉडीच्या सॅन बॉलला स्टॉप केले सिद्धेशने आणि धाव फक्त आता आपण पाहतोय एक मिळत असताना. जबरदस्त संकल्पना आहे. या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते कारण काल जेव्हा अंपायर्सने स्टेटसला जे फोटो टाकले की प्रत्येक अंपायरला कूलर, समालोचकाला कूलर, अंतिम फेरीमध्ये पोहोचणाऱ्या दोन्ही संघांच्या 12th मॅनला कूलर, एक वेगळी संकल्पना आहे. सो या लाडक्या आयोजकांचं सापाट चषकाच्या पिंट्या शेठ पाटील, आदिक शेठ पाटील, विघ्नेशजी मडवी, संपूर्ण कुशल शिशा स्पोर्ट्स सापाटचं जरूर कौतुक करायलाच हवं. ड्राईव्ह केला, बॉल मोठी गॅप होती, फिल्डरने आता ती कव्हर केलेली आहे. ओमकार आलाय लॉंग ऑनवरून बॅकिंगसाठी, थ्रो करेल. धावा मिळत असताना 2. कदाचित वैभव जो वाईड ऑफ लॉंग ऑफला होता त्याला एक्झॅक्ट माफ करा तीनू आहेत. तीनू बेडेकर, जर्सी वैभव बेडेकरची कदाचित असावी. नाही, या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतात. फुल लेंथ आहे, पुन्हा बॉल चाललाय टिनूकडे जो लॉंग ऑफला आता एक्झॅक्ट समोर. एकच धाव. फिल्डिंग चांगली झालेली आहे. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31. अंडरआर्म क्रिकेटचं मोठं नाव, एक नामवंत पुरस्कार देत तन्मय पॅकर्स. आदरणीय विजयजी पाटील, लेजंड प्लेअर वाडेकर यांचं आगमन झालेलं. या पण मंचावरती पिंट्या शेठ पाटील यांच्या वतीनं तुम्हाला आम्ही आमंत्रित करत आहोत सापाट चषकामध्ये. सहर्ष स्वागत. शॉट ऑफ लेंथ पूल करायचा होता पण यावेळेला मात्र केजू चांगल्या रणनीतीने बॉलिंग करतोय. तो मुद्दामून राऊंड द विकेटने आलाय कारण जयेश मात्रेचा स्ट्रॉंग झोन ऑन साइड आहे आणि केजू जर ओव्हर द विकेटने आला तर त्याचा बॉल विथ द अँगल लेग स्टंपचा बाहेर निघेल. त्यामुळे तो राऊंड द विकेटने आला आणि बॉलला विथ द अँगल ऑफ स्टंपचा बाहेर पिच करत असताना फुल लेंथ आहे, बॉलला स्लाइस केलाय, शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत. एक धाव मात्र इथे मिळत असताना आपण पाहतोय. या सिंगलच्या साह्यानं ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 32. ड्रिंक्सचा सिग्नल अंपायरचा, पाणी घेऊन लवकरात लवकर जा. एक छोटासा आपण ब्रेक घेऊ, डीजे वाला ब्रेक. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या जनुमान दातिवलीला बनवायच्या 59. 59 धावा. MM स्पोर्ट्सचे ओनर कोळेगावचे आपले उदयजी भंडारी युवा उद्योजक यांचं आगमन झालंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट स्पॉन्सर्ड केलेली आहे. सो उदय दादा भंडारी आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत, ज्यांनी सर्व समालोचकांना देखील आकर्षक जर्सी देखील स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. या उद्योजक कोळेगावला ज्यांचं स्पोर्ट्स ॲसेसरीजचं माय माऊली स्पोर्ट्स शॉप आहे, अवश्य भेट द्या. आपण स्पोर्ट्स रिलेटेड कोणत्या ॲसेसरीज आपल्याला जर हव्या असतील तर माय माऊली स्पोर्ट्स कोळेगावला आपण व्हिजिट द्या. नक्षत्र बंगलोच्या अगदी ऑपोजिटला जो कोळेगावचा आत बंगलो आहे त्या रस्त्यालाच तुम्हाला पाहायला मिळेल. 32 32 धावा धावफलकावरती आहेत. 59 धावांची गरज आहे. 12 बॉल 59 धावा. जयेश मात्रेस आपण पाहतोय फलंदाज विक्रमला आणि बॉलिंग मार्कवरती आलाय डावकरी आताचा फिरकीपटू अनिकेत मुंडे. ऑन साइडला फॉलिंग स्वीप, डीप फाईन लेगला बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. या 6 धावा.
53. 11 बॉल आणि 53 धावांची या मॅच मध्ये अजूनही गरज आहे. मॅच बनेल हा प्रश्नचिन्ह जरूर आहे, पण सध्या जयेश म्हात्रेचे प्रयत्न सुरू आहेत. इट इज व्हाईट बॉल. ऑप्शनचा फार बाहेर होता. दॅट्स अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. लॉंग ऑनला मागे ठेवलंय. मिड विकेटला मागे फिल्डर आहे. लॉंग लेगला मागे फिल्डर आहे. लॉंग ऑफ आणि स्विच इट लेग प्रोटेक्ट करण्यासाठी ती बॅकवर्ड पॉइंट. शॉट ऑफ लेंथ, वन हँडेड पूल. बॉडीचा बॅलन्स गेला आणि बॉलला जावं लागते ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 45. बॉल बाकी आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये या मॅच मध्ये 46. मॅच ऑन. ओ यावेळेला बॅकफुटला कट केलाय. पॉइंटला फिल्डर आहेत. कोहलीचे गुड्ड्याबाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. सो गुड्ड्याबाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. गुंड्याबाई सुस्वागतम. लॉफ्ट केलाय पण यावेळेला रॉकेट आहे. लॉंग ऑनला फिल्डर. झेलची संधी पण बॉल लॉंग ऑनला सीमारेषा पार. पकडलाय झेल आणि त्याला 200 रुपयांचं कॅश प्राइज. या तुमचं स्वागत आहे. श्रीशा अधिक पाटील यांच्याकडून 200चं कॅश प्राइज आणि पहिला भाग्यवान विजेता आजच्या दिवसातील. या स्पर्धेमधला काल एकानेही कॅच पकडली नाही. टॉप एज आहे. केजूचा कॉल असेल. सिली पॉइंटला डाऊन दी बॉल पकडलाय झेल त्याने. विक्रमची विकेट. तिसरा हादरा 52 वरती झेलमान दाखवलेला. सध्याचा स्कोर दाखवतोय तो 52. बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत 39. जयेश जेव्हा अटॅक करत होता धावा बनवत होता, मात्र त्यानंतर कुठेतरी आता विकेट आली आहे. विक्रमचा बॅटमधून षटकार आलाय. लॉफ्ट केला. मिस टायमिंग. कॉल कोणाचा असेल? फाईन लेग. गोलंदाजाचा कॉल. त्याने अटेम्प्ट करत असताना शेवटच्या क्षणाला हात काढले. आदरणीय आनंद पंजे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष स्वागत. या मैदानासाठी ज्याने आम्हाला सहकार्य केलेलं आहे, सो दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आनंदजी पंजे साहेब सहर्ष स्वागत. षटक संपन्न 4 धावा धावफलकावरती 54. बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये 37 धावांची गरज. बक्षीस घ्यायला आलाय आयवा कॅचवाला विशालजी वाघे. पहिला भाग्यवान विजेता या स्पर्धेमधला झाला. आपण श्रीशा अधिक पाटील यांच्याकडून देत आहोत 200 रुपयांचं कॅश प्राइज. आता आणि प्रेक्षक उभे आहेत. त्याला हात करतायत ते 200 भेटल्यानंतर त्याचे मित्र तिकडून. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 54. आनंद आहे. मित्राने कॅच पकडली आहे आणि त्या 200 रुपयावरती त्यांचा देखील हक्क आहे. 6 बॉल 37. विनायक मुंडे बॉलिंग मार्क वरती. 6 षटकार मारले तरी 36 होतील. विकेट किती पडलेत आपण पाहू त्यानंतर. फुल लेंथ आला. सीम अप बॉल होता. हा वाईड. चला चला आर्ग्युमेंट करू नका आता प्लीज. मॅच टोटल 8 मॅचचा शेड्यूल आहे आजचा आणि अंपायरचा सिग्नल आलाय तो व्हाईट बॉल.
टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 55 55 धावा 6 बॉल आणि आता 36 म्हणजे 6 षटकाराने आता काम जमेल. ओहो लाईन पाहावी लागेल अंपायर्सला. लेग स्टंपचा वरतून गेला. इट इज डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडूच्या रेषेपासून फार लांब गेला होता जयेश. सपाट चषक 2025 पर्व 16 ग्रामीण संघांना प्राधान्य. शॉट ऑफ लाईन पूल करायचा होता मात्र आता जमलं नाही. दीपेश प्रशंसा करतोय सध्या तरी कॉमेंट्री बॉक्समध्ये विनायकची. आता बऱ्याचशा संघांमध्ये 5व्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरायचा बरेचसे एक्सपेरिमेंट ओमकारने बऱ्याच वेळेला गोलंदाजी केलेली आहे. मी वैभवला बघितलेलं बऱ्याच वेळेला. अनिकेत आता नवीन. सिद्धेश एक फलंदाज म्हणून ज्याला आपण बघितलेलं आहे. मात्र आज आपण विनायकला पाहत आहोत. टोटल स्कोर सध्या 56. वाडेकरचे कॅप्टन आपण तयार मंचावरती टॉस बॉक्समध्ये. एजा यावेळेला धाव मिळणार नाही. जयेशला पुन्हा माघारी यावं लागेल. बॉल फक्त बाकी आहेत आता 3 बॉल. जबरदस्त खेळ करण बेडेकरचा तो डाव 58 धावांचा. त्या डावाने 90 धावा बनवल्या ओमसे आगासनने. मोठं टार्गेट सेट केल्यानंतर गोलंदाजांकडे तो आत्मविश्वास असतो आणि केजू सारख्या फ्रंटलाईन बॉलरच्या अगेन्स्ट मोठे फटके सुरुवातीला आले नाही. चांगली बॉलिंग त्याने केली. सुरुवातीला जर केजूच्या अगेन्स्ट धावा आल्या असत्या तर या मॅचमध्ये काही घडणार होतं. पण केजूने ज्या पद्धतीनं दोन्ही षटका हाताळली त्यामुळे तो इम्पॅक्टफुल राहिला आहे आणि या धावा बनवत असताना फक्त सध्या 57 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल. शॉट ऑफ लेंथ यावेळेला पूल सक्सेसफुल होईल. आला षटकार 200 हुकले. पुन्हा तोच होता का? तो चाललाय तर खरा तिथे. ओहो यावेळेला डाऊन द लेग फार बाहेर टाकलाय. विनायकला आता ती शिकण्याची संधी आणि त्यामुळे तो कदाचित एक्सपेरिमेंट करतो. लेग स्टंपला हिट करायचं होतं त्यालाही. बॉल जास्त बाहेर. आगासन मैदानाचा आत आहे. दीपू मुंडे खुश आहेत चेहरा.